कुठून अच्छा कुठून आलास तू? किती वर्गाला जातो? तिसऱ्या वर्गाला. पण आता कुठे चाललाय नेमकं पायी पायी? कशासाठी चाललाय? दर्शनाला चाललाय. आनंद वाटतोय? पाय वगैरे दुखताय का तुझे? पाय दुखताय तरी सुद्धा चाललाय? कोणासोबत आलाय तू? काय करणार आधी? हा किती वर्षाचा आहे? हा 8 वर्षाचा आहे. हा त्यांनी सकाळी 4 वाजता उठला तो, त्यानेच आम्हाला उठवलं आणि तो म्हणे पालखी सोबत आहे आणि आपल्याला यायचं. अच्छा बरं, आपण किती वर्षापासून जातो? आम्ही तर 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून ते जात आहेत आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ते पालखींच्या आणि काहीच आठवत नाही, एकदम आनंदात गजानन महाराज सोबतच आहे असं वाटतात आपल्याला. काय पद्धतीनं आज या ठिकाणी धार्मिक अभ्यासाच्या माध्यमातून लोकांनी कसं ओढवलं? नाही, सगळ्यांनी यायचं. देवाशिवाय काही नाहीये. देव आहे आणि गजानन महाराज तर प्रश्नच नाही, आहे सोबत आपल्याला. संत धन्य आलं तिनं संत दर्शनाचं. ते संतांच्या दर्शनासाठी आपण काय सांगणार? कशासाठी चाललात आपण? नेमकं काय मागणार? जय गजानन. काही नाही, फक्त सुख समृद्धी शांती याच गोष्टी आपल्याला मागणार आहे. आपण दुसरं मागण्यासाठी काय आहे? पैसा आणला हे तर नेहमी चालणारच आहे. ती गोष्ट वेगळी आहे. किती वर्षापासून जातो? पहिलंच वर्ष आहे. माऊली पहिलंच वर्ष झालं. आपण किती वर्षापासून जातो? 2 वर्ष. काय सांगणार 2 वर्षाचा अनुभव आहे का? आनंद होते. अच्छा, ताई आपण कुठून आलात? आम्ही खातो. अच्छा बरं, कसं वाटतंय आज पाहिजे जात आहे? खूप आनंद वाटतो. खूप आनंद वाटतं. किती वर्षापासून होते? मी माझ्या लग्नापासून म्हणजे 13वी माझी 13 वर्षापासून या ठिकाणी जातात आणि त्यांना मानसिक समाधान या ठिकाणी आहे. तुझं नाव बेटा? हा? किती वर्गाला जातो? 4थ्या वर्गाला. कोणत्या शाळेमध्ये आहे? हा? कृष्णा. अभ्यास वगैरे कसा आहे? आरती वगैरे करतोय घरी? पूजा पाठ? मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे. चिमुकले सुद्धा या ठिकाणी जात आहे की या टोपल्यामध्ये गरम पाणी आहे आणि गरम पाण्यामुळे या ठिकाणी पायाला या ठिकाणी आराम मिळतोय आणि अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी ही संस्था या ठिकाणी देते. कसं वाटतंय आज या पहिलंच वर्ष आहे आणि अशा पद्धतीचं वातावरण आहे. आज काय म्हणणार गजानन महाराजांना? पुढच्या वर्षी परत येऊ द्या. डबल येऊ द्या. पुढच्या वर्षी अशा पद्धतीनं सर्व या ठिकाणी सेवा देत आहे. काय मी राजेश शाहू कॉलेज ऑफ फार्मसीमधून आहे. नॅक A+ ने ॲक्रेडिटेड आहे आपल्याला. विविध उपक्रम या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून कॉलेजबद्दल एकदम मी चांगलंच सांगणार आहे. कारण आम्ही जे स्वतःहून मागच्या वर्षीपासून किंवा प्रत्येक इव्हेंटमध्ये सेवा करत असतो. आमचा हा निस्वार्थ भावच असतो. NSSच्या तर्फे शाहू बँकेच्या शाहू परिवाराच्या वतीने या ठिकाणी आहेत. मॅडम आपलं नाव? काय सांगणार आज या ठिकाणी किती सेवा आपण या ठिकाणी वारकऱ्यांना आणि भक्तांना केली आहे? आम्ही त्यातून जे काही होऊ शकते एवढ्या भाविकांसाठी तेवढं चालू जे पेशंट चालून येतात त्यांचे एवढे पाय दुखतात आणि असा मोठा असल्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो. जेवढं तेवढं देण्यात राहायचं आणि राजा म्हणतात फक्त एवढंच पाहिजे की म्हणजे माणसाची सेवा म्हणजे ह्युमॅनिटी इज द बेस्ट क्वालिटी हे हमको बोलना है. शिक्षणाच्या ज्ञानदान या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देताना आणि त्या माध्यमातून धार्मिक आध्यात्मिक वातावरणात सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान कारण माणसाचं जीवन हे एकमेकांशी आहे. आपल्याला नेहमी म्हणजे माणुसकीच असायला पाहिजे. आपण गेलो काहीतरी झालं तर शिक्षणाने नेहमी समाजासाठी तत्पर असायला पाहिजे. सांगायचं काय सांगणार आपल्या जीवनामधला काय सांगणार आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी
बस एवढंच सांगणार आहे विद्यार्थ्यांना की फार्मसी हे समाजासाठी आहे आणि आपण नेहमी समाजासाठी तत्पर असायला पाहिजे. जेव्हा कधी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचणी किंवा असे चांगले सण येतील तेव्हा आपण समाजासाठी नेहमी तत्पर असायला पाहिजे. आणि वातावरणामध्ये युवक आणि युवती या ठिकाणी गरगडलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहे. त्यांना समुपदेशन संदेश म्हणून आपण एक मला तर असं वाटतं की आजची जी यात्रा जी आहे ही जी दैनंदिनी आहे ती त्यांना थोडा वेळ का होईना पण त्या डिजिटायझेशन पासून दूर ठेवते आणि कुठेतरी सुविधापर्यंत येते. आज काही नाही दैवी 3-4 तास का होईना ते आपले मोबाईल बंद ठेवतील आणि या दिंडीमध्ये शिगावपर्यंत जातील आणि त्या क्षणाचा अनुभव या मित्रांनो, अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी देत आहेत. आपण बघतोय बातमीवरून या ठिकाणी सेवा आहे, ही निस्वार्थ सेवा आहे. शाहू परिवार या ठिकाणी देतोय. आपण बघतोय सण सुद्धा या ठिकाणी आहे. शाहू परिवार अशा प्रकारे सांगणार आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत ते शिक्षणाच्या माध्यमातून जे धडे देत आहेत आणि आज आध्यात्मिक धार्मिकतेच्या माध्यमातून या ठिकाणी हा आपल्या सोसायटीसाठी काय करायचं तर त्या माध्यमातून हे स्वस्फूर्तीने हे विद्यार्थी इथे जॉईन झाले. रात्रीपासून रात्री 3 वाजतापासून ते कॅम्प लावलेला आहे विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की जे आपली मानव सेवा आहे ती सर्वात मोठी सेवा आहे. त्या दृष्टिकोनातून हा कॅम्प लावण्यात आलेला. अनेक विद्यार्थी आपण त्या जीवनामध्ये घडवलेले आहेत आणि आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय संदेश देणार की कशा पद्धतीने आपलं ध्येय गाठावं. या सेवेतूनच आपलं ध्येय गाठावं. त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. शेवटी आपण एज्युकेशन घेतो. एज्युकेशन घेऊन आता आम्ही फार्मसीचं एज्युकेशन आमच्या विद्यार्थ्यांना देतो. तर आम्ही फार्मसीच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही करू शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांना सेवा द्यायचा कार्यक्रम निघाले. आणि त्या माध्यमातून आम्ही फक्त विद्यार्थ्यांनाही सांगितलं की काही ना काही आपलं सोसायटीचं दिलं असतं. मुलाची पातळी आपण या सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत हीच आहे सेवा आणि सेवा हा एक सेवा परम धर्म या नावाचं माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी हा परिवार काय सांगणार विद्यार्थ्यांना काय संदेश दिला की कशा पद्धतीने या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्राकडे आपण वळायचं. अध्यात्मामध्ये आल्यानंतर काय विद्यार्थी आपले भटकटले प्रश्नाधीन झाले लक्ष देण्याची वेळ मुलांनी थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे. कुठे चुका होतात त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. समाजामध्ये वावरताना वृत्ती त्यांच्यावरती आपण कसा आळा घालू शकतो याच्यावरती काम केलं पाहिजे. जेणेकरून समाजामध्ये एक चांगला समाचार जाईल, एक चांगला मॅसेज होईल आणि चांगले विद्यार्थी ताई आपण कुठून आहे? ताई आपण कुठून आलो? काय वाटतं पाहायला आराम व्यवस्था त्यांनी ठेवली आहे. त्यांच्या परिवाराबद्दल काय सांगणार गजानन महाराजांची सेवा आहे. मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि अतिशय सुंदर प्रकारचं या ठिकाणी आपण बघतोय की ह्या महिला आहेत त्यांच्या पायांची मॉलिश सुद्धा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ते करतायत. ते का करतायत की त्यांना काहीतरी या ठिकाणी देवांच्या माध्यमातून शुभ आशीर्वाद हवे आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. मॅडम आपलं नाव कृतिका. अच्छा बरं आज ही जी सेवा करतात वारकऱ्यांची भक्तांची काय वाटते तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटत काही विद्यार्थी आम्ही विद्यार्थी आहे फार्मसीच्या. आपल्या परिवाराबद्दल काय सांगणार कसं खूप छान आहे. आम्हाला खूप मोटिवेशन वगैरे गुरुजन वर्गाबद्दल काय सांगाल? गुरुजन वर्ग कसं खूप चांगले शिकवतात आणि मोटिवेट सुद्धा करतात. तर हीच आहे सेवा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी काहीतरी चांगल्या सवयी या ठिकाणी लागाव्यात आणि अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी खरोखर एक वाखाणण्याजोगा या ठिकाणी उपक्रम आहे आणि उपक्रमाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने या ठिकाणी शालेय जीवनामध्ये धडे घ्यावेत हा या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी आता बरं काय सांगणार आपण ही जी सेवा देत आहे? खूप छान वाटतं वाटतं की आपल्या कोण पण या अगोदर आपण काही सेवा वगैरे दिलेली आहे? नाही आजची नाही मेडिकल सेवा नाही. अच्छा पण कसा वाटतो हा खूप छान वाटतं जेव्हा कोणी म्हणतं की आज तुम्ही खूप चांगलं पुण्य करताय पुण्य कमवताय. खूप छान वाटतं. या आम्हाला आमच्या प्रिन्सिपलनी खूप हे दिलं की
सपोर्ट दिला आम्ही. अशाच पद्धतीने आपण जीवनाचं ध्येय गाठणार. हा, नक्की. काय म्हणतात असे आहे की मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी आनंद झालेला आहे. त्यांच्या विविध वर्गांचे सुद्धा त्यांनी आभार सेवा या ठिकाणी आहे. औषधी या ठिकाणी वाटप होत आहे. तर भक्तांसाठी ही एक सेवा आहे. रुग्णसेवा ही ती ईश्वर सेवा आहे आणि भक्तांसाठी कशा प्रकारची सेवा आहे त्याचा चेहऱ्याकडे आपण पाहिजे. त्यावर काय सांगणार ही सेवा देत आहे? सर आपण दरवर्षी आपण भक्तांचे जातात त्यानुसार आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये काय सांगणार? भक्तांना पण कशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी भक्तांना हे आहे की त्यांनी सुद्धा पाण्याची व्यवस्था केली असते आणि आम्ही सुद्धा केली आहे ते पाणी प्यावे आणि हातपाय दुखतात त्यांच्यासाठी काही वेळानंतर थोडं थकले की विश्रांती घेणं आवश्यक असते आणि नंतर त्यांनी चालावं. आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या वतीनं गेल्या 20-25-75 वर्ष आमच्या कॉलेजची स्थापना 75 वर्ष झाले आमच्या आणि आमच्या कॉलेज नेहमी समाजसेवेचे शिबिरे घेत असते. आमचं काम त्या खामगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात भरपूर पिंपळवाडा या घाटाळी वगैरे आमचे काम सुरू असते आणि समाजसेवा म्हणून आमच्या कॉलेजचा कल्चर साहेब आहे समाज क्षेत्रामध्ये काम करतात आणि यावर्षी आम्ही या शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरात जे छातीचे आजार असतात त्या उदाहरणार्थ या पोटफुटे असते आव रक्ताचे आगमन होते आव असते त्यावेळेस आमच्याजवळ आम्ही आमच्या भरपूर बर्फांना पावसाळ्यात आम्ही भरपूर पावसाळा आहे तसेच हातपाय दुखतात त्याकरता आम्ही विविध आजारावर या ठिकाणी हे जे काम करण्याची जी औषधी आहेत त्या औषधी या ठिकाणी वाटप करता येईल. मंडळी आहे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून या ठिकाणी ते व्रत त्यांनी धारण केलेलं आहे आणि आज माऊलींच्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये जे आलेले जे भक्त आहेत ते भक्त